नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने शपथ घ्यावी, त्या शपथेनंतर अगदी काही दिवसात त्या पंतप्रधानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा व्हावी। ही गोष्ट अतिशय विलक्षण आहे मित्रांनो, कारण 10, 12 ते 15 दिवसात पंतप्रधान देशात असं काय करू शकतो की ज्याच्यामुळे जगभरात त्या पंतप्रधानाची, त्या देशाची आणि पंतप्रधान त्या देशात करत असलेल्या कामांची आणि निर्णयांची जगात चर्चा व्हावी। असं काय काम त्या पंतप्रधानाने केलं असेल असा प्रश्न पडतो। मुळात जेव्हा एखादा पंतप्रधान लोकांना असं भेटतो जसं आपल्या नातेवाईकांना भेटतोय, निर्णय असे घेतो जसं एखाद्या ऑफिसमधला अधिकारी त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेतोय, असा पंतप्रधान जो अटक करण्यासाठी घाबरत नाही, कोणालाही अटक करायला लावू शकतो, कोणालाही म्हणजेच ज्याचा दोष असेल अशा दोषींना क्षणात अटक करण्याचे आदेश देऊ शकतो। जगभरात असलेल्या आपल्या देशाच्या राजदूतांना एका मिनिटात सस्पेंड करू शकतो, मंत्र्यांना अगदी कडक निर्देश देऊ शकतो, आपल्याच कॅबिनेटमधील एखाद्या मंत्र्याला एका झटक्यात पदावरून काढू शकतो। असा धडाडीचा पंतप्रधान असेल तर त्या देशाची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच होणार। कोण आहे हा पंतप्रधान, कोणत्या देशाबद्दल आपण बोलतोय आणि त्या पंतप्रधानाने असे काय निर्णय घेतलेत किंवा असं काय काम केलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आत्ताच आमच्या धक्काबुक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, नेपाळ हा असा एक देश ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर फारशी चर्चा होत नाही। टुरिझम हा तिथला इन्कमचा मेन सोर्स। नेपाळमध्ये फार काही शेतीचं कल्चर नाही। नेपाळमधील राजकारण हे नेहमीच उलथापालथीचं राहिलेलं आहे। तिथे आलेल्या एका भूकंपामुळे नेपाळची अवस्था अत्यंत बिकट झाली होती। नेपाळचे टीव्ही हे आजूबाजूच्या देशांच्या सॅटेलाईटच्या आशीर्वादाने चालतात असंच नेहमी म्हणत गेलेलं आहे। त्यामुळे नेपाळ हा तसा आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढे असलेला देश असं कधीच झालेलं नाही। पण आता नेपाळची मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये, सोशल मीडियावरती राजकीय चर्चा होऊ लागलेली आहे। त्याचं कारण आहे 27 मार्च 2026 रोजी शपथ घेतलेले पंतप्रधान बालेन शाह। बालेन शाह यांनी 27 मार्चला शपथविधी पूर्ण करून पंतप्रधान पदाची सूत्र आपल्या हातात घेतली आणि अगदी काही दिवसात बालेन शाह यांनी नेपाळ सुतासारखा सरळ केला असं बोललं जात आहे। अनेक धडाडीचे निर्णय त्यांनी पटापट घेतले आणि सरकार आणि पंतप्रधान हे फक्त जनतेसाठी असतात हे त्यांनी काही दिवसातच दाखवून दिलं। त्यांचा सर्वात मोठा निर्णय म्हणजे माजी पंतप्रधान KP शर्मा ओली यांना अटक करणं, कारण त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते। त्याचप्रमाणे मागच्या सरकारमधील गृहमंत्री यांना सुद्धा बालेन शाह यांनी तातडीने अटक करायला लावली। 2025 सालचं जेनझी आंदोलन मित्रांनो तुम्हाला माहिती असेल। या आंदोलनात नेपाळमध्ये प्रचंड गदारोळ झाला, मोठमोठी आंदोलनं झाली, जाळपोळ, कॉलेजमध्ये आंदोलनं, हे सर्व चित्र आपण पाहिलंय आणि या आंदोलनाचं नेतृत्व करत होते बालेन शाह। या आंदोलनाचा ते चेहरा होते। त्यामुळे अगदी अल्पावधीतच बालेन शाह हे प्रचंड पॉप्युलर झाले। नेपाळमध्ये त्यांची मोठी चर्चा होऊ लागली। 35 वर्षीय बालेन शाह हे शिक्षणाने इंजिनियर आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायाने रॅपर होते। रॅपर असताना सुद्धा त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात देखील अनेक रॅप सॉंग्स बनवले आणि जेनझी आंदोलनानंतर जेव्हा सरकार कोसळलं त्यावेळी एकच नाव पुढे आलं, ते म्हणजे बालेन शाह। बालेन शाह यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आणि निर्णयांचा धडाकाच लावला। सर्वप्रथम त्यांनी नियम बनवला की ज्या सरकारी अधिकाऱ्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा झाला असेल त्याला तातडीने अटक करायची।
चौकशी, पुरावे सगळं काही अटकेनंतर आधी अटक करा. सरकारी कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांचं ताबडतोब सस्पेन्शन. इतके धडाडीचे निर्णय त्यांनी घ्यायला सुरुवात केली. दुसरा त्यांचा निर्णय जो अत्यंत चर्चेत आहे तो म्हणजे शाळांच्या बाबतीत. शाळेमध्ये 10% सीट्स या गरीब मुलांसाठी कायमस्वरूपी राखीव असतील. म्हणजे जर गरीब मुलं आली नाही आणि त्या सीट्स रिकाम्या राहिल्या तर त्या रिकाम्याच राहू द्यायच्या, त्या जागी दुसरे ॲडमिशन्स करायचे नाहीत. म्हणजेच प्रायव्हेट शाळांना देखील सरकारचे सर्वच्या सर्व नियम त्यांनी तातडीने लागू केले. म्हणजे प्रायव्हेट शाळा यांचं रूपांतर एका अर्थाने त्यांनी सरकारी शाळेतच केलं. त्याचप्रमाणे ज्या शाळा इंटरनॅशनल लेवलची नावं आपल्या शाळांसाठी वापरतात त्यांना तातडीने ती नावं बदलण्याचे आदेश बालेनशहा यांनी दिले. जसं ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज अशी नावं शाळांची आता नेपाळमध्ये असणार नाहीत. नेपाळी संस्कृतीशी निगडीत नावं आपल्या शाळांना द्यायची असा नियम बालेनशहा यांनी नुकताच पास केला आहे. यासोबतच रुग्णालय, हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल्स यांना सुद्धा सगळेच्या सगळे सरकारी नियम तातडीने लागू करण्यात आलेले आहेत. म्हणजे रुग्णालयामध्ये सुद्धा 10% खाटा या गरीब लोकांसाठी कायमस्वरूपी रिझर्व असतील. आणि या 10% खाटांवरती जे रुग्ण येतील त्या रुग्णांचा 100% खर्च सरकार उचलेल. रुग्णालयांनी रुग्णांकडनं 1 रुपया सुद्धा घ्यायचा नाही. जो काही खर्च असेल तो सरकारच करणार आणि हे बंधनकारक राहील. जे हॉस्पिटल हे नियम पाळणार नाहीत त्यांचे परवाने तातडीने रद्द. ज्या शाळा घालून दिलेले नियम पाळणार नाहीत त्यांचे सुद्धा परवाने तातडीने रद्द करण्यात येतील. त्याप्रमाणेच मंत्र्यांच्या नियुक्त्यांमध्ये सुद्धा बालेनशहा यांनी धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत. कुठलाही मंत्री हा घराणेशाहीतून, राजघराण्यातून नसेल. म्हणजेच क्रीडा मंत्री हा एखादा उत्कृष्ट खेळाडू असेल, फायनान्स मिनिस्टर हा एखादा अर्थशास्त्र तज्ज्ञच असेल आणि आरोग्यमंत्री हा एखादा डॉक्टरच असेल, असं बालेनशहा यांनी कडक शब्दात सांगितलेलं आहे. याचप्रमाणे नेपाळचे इतर देशातील राजदूत जे आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा बालेनशहा यांनी कडक आणि तातडीचे निर्णय घेतलेत. अगदी 2 दिवसांपूर्वीच त्यांनी ऑस्ट्रेलिया, भारत, डेन्मार्क यासह इतर अजून 3-4 देशातील राजदूत हे तातडीने नेपाळला बोलवले आणि त्यांच्या नियुक्त्या ताबडतोब रद्द केल्या. कारण हे सर्व राजदूत हे राजकीय कोट्यातून नियुक्त केले होते मागच्या सरकारने. त्यामुळे त्यांची नियुक्ती जी आहे ती तातडीने रद्द करण्यात आलेली आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय लेवलवरती जेव्हा नेपाळमधनं कोणी जाईल ते त्यांच्या संस्कृतीशी जुडलेलं असलं पाहिजे आणि सर्वात मोठा क्रायटेरिया म्हणजे ते त्या नियुक्तीसाठी योग्य आणि क्वालिफाईड असायलाच पाहिजेत. त्याशिवाय कुठलीही नियुक्ती केल्या जाणार नाही. 2-3 दिवसांपूर्वी बालेनशहा यांनी नेपाळमध्ये इतर देशांचे जे राजदूत आहेत त्यांची एक बैठक घेतली. आता यात काय वेगळं आहे तर यापूर्वी इतिहासात पंतप्रधान हे प्रत्येक राजदूताला वैयक्तिकरित्या जाऊन भेटत होते. बालेनशहा म्हणाले ही पद्धत बरोबर नाही. फॉरेन पॉलिसी जर स्ट्रॉंग करायची असेल तर सर्व राजदूतांना एकत्र बोलवा. त्यांनी एकाच कॉन्फरन्स रूममध्ये नेपाळमध्ये इतर देशांचे जे राजदूत आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांच्यासोबत कॉमन बैठक घेतली. याचाच अर्थ ते सांगतात की आता नेपाळचे इंटरनॅशनल रिलेशन्स, फॉरेन पॉलिसी या अत्यंत क्लिअर, स्पष्ट आणि स्ट्रॉंग असणार. मित्रांनो, शाळांच्या बाबतीत बालेनशहा यांनी अजून एक कडक कायदा बनवला आहे की शाळा, कॉलेजेस आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात कुठल्याही विद्यार्थी राजकीय संघटना नसतील. म्हणजे शाळा, कॉलेजमध्ये जर एखादा विद्यार्थी ग्रुप असेल आणि तो एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित, निगडीत असेल तर ते चालणार नाही. ते तातडीने थांबवण्याचे आदेश बालेनशहा यांनी दिले आहे. त्यांचं स्पष्ट मत आहे की शाळा आणि कॉलेजेस हे शिक्षणाची ठिकाणं आहेत, राजकारणाची नाही. तुमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही खुशाल राजकारणात या किंवा काही करा, पण शिक्षण चालू असताना विद्यार्थ्यांनी
राजकारणात शिरकाव करायचा नाही, आधी योग्य पद्धतीने आपलं शिक्षण पूर्ण करायचं, असा आदेश बालेन शहा यांनी नुकताच दिलेला आहे. त्याचप्रमाणे बालेन शहा यांनी एक ऐतिहासिक पद्धत सुरू केलेली आहे, ती म्हणजे ऑनलाईन पोर्टलची. कुठल्याही नागरिकाला काहीही तक्रार असेल तर ते सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवरती ती तक्रार नोंदवू शकतात. आता हे तर सगळीकडेच आहे, पण त्यासोबतच समजा मी कुठली तक्रार केली असेल तर ती तक्रार याची सद्यस्थिती काय आहे हे तुम्ही सुद्धा बघू शकता. म्हणजे नागरिकांना त्या पोर्टलचा पूर्ण ॲक्सेस असेल. इतरांनी केलेल्या तक्रारी, त्यावर ॲक्शन घेतली जात आहे की नाही, प्रोग्रेस होत आहे की नाही, हे कुठलाही नागरिक तपासू शकतो. म्हणजे एकूण तक्रारींचा आणि त्याच्या प्रोग्रेसचा स्टेटस रिपोर्ट हा सगळ्या नागरिकांसाठी खुला असेल, कुठल्याही पद्धतीची लपवाछपवी नाही. बालेन शहा असं म्हणतात की सरकार चालवण्यात जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत ते सरकार नीट चालणार नाही आणि जनतेचा विश्वाससुद्धा जिंकता येणार नाही. ऑनलाईन पोर्टलवर केलेल्या तक्रारीच्या बाबतीत 7 ते 15 दिवसात ॲक्शन घेणे, त्याचं उत्तर देणे आणि ती समस्या सोडवणे हे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक आहे. जो कर्मचारी ही पद्धत किंवा ही प्रोसेस फॉलो करण्यामध्ये अयशस्वी ठरेल त्याचं तातडीने निलंबन करण्याचे आदेश बालेन शहा यांनी दिलेले आहेत. म्हणजे अगदी काही दिवस झालेले आहेत बालेन शहा यांना सूत्र सांभाळून, पण त्यांनी जे निर्णय घेतलेत त्यांच्यात जी ट्रान्सपरन्सी आहे आणि पंतप्रधान हा फक्त आणि फक्त जनतेसाठी असतो, पक्षासाठी नाही, हे बालेन शहा यांनी अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिलेलं आहे. पंतप्रधान जर योग्य असेल किंवा पंतप्रधान हा जर उत्कृष्ट प्रशासक असेल तर देश हा काही दिवसात सुतासारखा सरळ होतो, हे बालेन शहा यांनी दाखवून दिलं आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? या सर्व घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.